नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, शिक्षण सेवक याचिकेवरती एक अपडेट आलेला आहे, जी कोल्हापूर खंडपीठामध्ये हायकोर्टामध्ये जी एक याचिका चालू होती शिक्षण सेवकांबद्दल, त्याच्याबद्दलचे काही अपडेट्स आलेले आहेत. ते आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. शिक्षण सेवकांना समान वेतन मिळणार का, आणि शिक्षण सेवक हे पद रद्द होणार का, याबद्दलचे आपण या व्हिडिओमध्ये सगळे अपडेट्स बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये अजून बघणार आहोत की नेमकी या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी जे हायकोर्टामध्ये काही डिस्कशन झालेत, तर ते काय झालेलं आहेत आणि या याचिकेतील मुख्य मागण्या काय आहेत, सरकारला या मागण्या मान्य करण्यासाठी नेमकी अडचण काय आहेत, या शिक्षण सेवक याचिकेमध्ये जे काही हायकोर्टामध्ये 26 तारखेला झालेलं आहे, त्याच्यामध्ये काही सकारात्मक बाबी समोर आलेल्या आहेत. तर त्या काय आहेत आणि याचं पुढे काय होऊ शकतं, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षकांसंबंधीच्या आणि शिक्षक भरती संबंधीच्या सगळ्या अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलमधून मिळत राहतील. तर सगळ्यात पहिले आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, की या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे, हे आपल्याला कुणाला कसा फायदा होणार आहे. हा शिक्षकांना, तर जे आता शिक्षक आहेत किंवा जे आता शिक्षण सेवक म्हणून रुजू आहेत, त्यांना तर याचा फायदा होणारच आहे. पण आता जे नवीन भरती होणार आहेत ॲज अ शिक्षण सेवक म्हणून, त्यांनाही या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे. चला सगळ्यात पहिले बघूया आपण हे प्रकरण नेमकं काय होतं, त्याची पार्श्वभूमी काय होती. तर चला बघूया की सगळ्यात पहिलं न्यूजपेपरमध्ये पण हे आलेलं होतं एक 3-4 दिवसापूर्वी, की शिक्षण सेवक पद रद्द होण्याबाबतच्या हालचालींना वेग आलेला आहे. उच्च न्यायालयातील या याचिकेवरती 26 फेब्रुवारी रोजी सुनावणी होती, ती आता झालेली आहे आणि मी तिच्याबद्दलची अपडेट तुम्हाला पुढे देणार आहेत. बघा, जी 26 फेब्रुवारी रोजी जी सुनावणी झाली आहे, त्याच्यामध्ये न्यायालयाने एक एक स्टेटमेंट दिलेलं आहे. बघा, पेटिशनर अंडरटेक्स टू रिमूव्ह ऑफिस ऑब्जेक्शन्स विदिन 2 weeks स्टँड्स ओव्हर 12 मार्च 2026 फॉर फिलिंग रिप्लाय. ठीक आहे, याचा अर्थ मी तुम्हाला पुढे अगदी व्यवस्थित समजून सांगणार आहे की नेमकं या एका स्टेटमेंटचा किंवा या एका वाक्याचा अर्थ काय आहे. पण त्याच्या अगोदर आपण त्याची पार्श्वभूमी समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला हे जे काही जजमेंट आलेलं आहे, जजमेंट नाही, हे जे काही सेंटेन्स आहेत याच्याबद्दलचं एकदा व्यवस्थित त्याचा अर्थ कळेल तुम्हाला. सगळ्यात पहिलं आपण बघूया की या प्रकरणाची पार्श्वभूमी काय होती. बघा, आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यात शिक्षण सेवक पद रद्द करावे आणि समान काम समान वेतन या तत्वानुसार शिक्षण सेवकांना नियमित शिक्षकांप्रमाणे वेतन व सेवा अटी लागू कराव्यात. अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की शिक्षकांप्रमाणे वेतन तर मिळायलाच हवं, समान काम करताय तर समान वेतन मिळायलाच हवं. तसेच सेवा अटी, ह्या ज्या सेवा अटी अतिशय महत्वाचा शब्द, हे दोन्ही अतिशय महत्वाचे. एकतर वेतनही मिळायला हवं आणि सेवा अटी पण लागू कराव्यात. तर हे थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, मी आपल्या युट्यूब चॅनलला मागे एकदा एक व्हिडिओ टाकलेला होता, तो हरियाणा कोर्टाबद्दल एक होता आणि एक होता एमपी कोर्टाबद्दल, मध्य प्रदेश कोर्टाबद्दल. तर तिथेही अशाच प्रमाणे समान काम समान वेतन यावरती कोर्टामध्ये केसेस गेलेल्या होत्या आणि तिथल्या कोर्टाचा हा निर्णय आलेला आहे, दोन्ही कोर्टांचा, की जर समान काम असेल तर समान वेतन मिळायला हवं. त्याच अनुषंगाने आपल्याही शिक्षण सेवकांना समान काम आहे तर त्यांनाही समान वेतन मिळायला हवं, अशाही आपण याचिका दाखल केलेल्या होत्या. ती कोल्हापूर खंडपीठामध्ये ती याचिका, त्याची आता ही सुनावणी चालू आहेत. तर बघा, हीच त्याबद्दलची ही सुनावणी आहे. बघा, बॉम्बे हायकोर्ट कोल्हापूर खंडपीठामध्ये आहेत. त्याचबद्दलची 26 तारखेला जी सुनावणी किंवा ज्या प्रकारचे तिथे डिस्कशन होतं, तर ते या कोल्हापूर खंडपीठामध्ये 26 तारखेला झालेलं आहे. त्याबद्दलची ही सगळी अपडेट्स आहेत. तर पार्श्वभूमी आहेत आपली, की शिक्षण सेवक पद हे रद्द व्हायला हवं आणि समान वेतन आणि समान अटी या 2 गोष्टी आहेत. ह्या पण म्हणजे 3 गोष्टी मागण्या आहे आपल्या. एक तर पहिली गोष्ट आहे की शिक्षण सेवक पद रद्द व्हायला हवं. दुसरी गोष्ट की वेतन पूर्ण मिळायला हवं आणि बाकीच्या सेवा अटी पण लागू व्हायला हव्यात. अशा ह्या 3 प्रमुख मागण्या आहेत या याचिकेमधील. ठीक आहे, ही होती पार्श्वभूमी. चला पुढचा पॉईंट आपण बघूया, की 26 फेब्रुवारी नेमकं, या 26 फेब्रुवारी 2026 रोजी नेमकं काय झालं. तर 26 फेब्रुवारी बघा, सरकारने काय भूमिका मांडलेली आहे. सरकारी वकिलांनी, जे सरकारच्या बाजूने हे कोर्टामध्ये लढत आहेत, सरकारी वकिलांनी न्यायालयात काय स्पष्ट केलं, की शिक्षण सेवक योजना ही राज्याच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहे.
अतिशय महत्वाचा शब्द आहे. राज्याचा धोरणात्मक निर्णय याची संबंधित ही शिक्षण सेवक योजना आहेत. शिक्षण सेवक योजना सरकारने का आणलेली आहेत, तर त्यांची बरेचसे धोरणं असतात की याच्यामध्ये काही म्हणजे राज्य सरकारमध्ये इथं वेगवेगळे डिपार्टमेंट येतात, जे अर्थ खातं असतं, शिक्षण खातं असतं. या सगळ्यांनी मिळून हे सगळं शिक्षण सेवक पद त्यावेळेस ठरवलेलं होतं की बाबा 3 वर्ष शिक्षण सेवक पद करायचं, त्यांना मानधन द्यायचं, पगार नाही मानधन द्यायचं त्यांना. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मी त्याच्या खोलामध्ये जात नाही, पण थोडक्यात तुम्हाला सांगतो. यामुळे पुढचा मुद्दा काय मांडलाय त्यांनी, यामुळे यावर सविस्तर अभ्यास व ठोस बाजू मांडण्यासाठी सरकारला अधिक वेळ हवा आहे, असं त्यांनी 26 फेब्रुवारी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे सरकारी वकिलांनी, की हे राज्याचं धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहेत शिक्षण सेवक पद, म्हणून याचा ठोस असा अभ्यास करायला लागेल, याचा सविस्तर अभ्यास करायला लागेल. त्याच्यासाठी सरकारला एक अधिक वेळ हवा आहेत, असं 26 फेब्रुवारीला सरकारच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. मग न्यायालयाने काय सांगितलं त्याच्यावरती, की न्यायालयाने सरकारची विनंती मान्य केली आहे. ठीक आहे, मान्य केली आहे, ठीक आहे. पण आता इथे अजून एक न्यायालयाने चांगला पॉईंट काय ठेवला इथे, की सरकारला लेखी उत्तर द्यायला सांगितलं. लेखी रिप्लाय दाखल करण्याची 12 मार्च 2026 पर्यंतची वेळ दिलेली आहे. अतिशय महत्वाची ही तारीख आहे 12 मार्च. तर 12 मार्चला आता सरकारला याच्यावरती लेखी उत्तर द्यायचं आहे की बाबा तुमचं शिक्षण सेवक योजना आहे याबद्दल तुमचं मत काय आहे, किंवा तुम्ही काय त्याच्यावरती ठोस पावलं उचलत आहेत. आणि तारीख अतिशय 2च आठवड्याची दिलेली आहे. बघा, 26 फेब्रुवारी आणि 12 मार्च म्हटलं तर एक साधारणतः 2-2.5 आठवड्याचा कालावधी आहे. कदाचित जनरली असं बघायला मिळतं की 2-2.5, 3 महिने, 4 महिन्यांचा पुढे तारीख ढकलली जाते, पण ही तारीख अगदी न्यायालयाने अगदी जवळची दिलेली आहे. याबद्दल मला न्यायालय अतिशय सकारात्मक वाटतंय. हे जे काही चालू आहेत याच्याबद्दल, म्हणजे असं वाटतंय की हे शिक्षण सेवकाबद्दल न्यायालय हे अतिशय पॉझिटिव्ह आहे, अतिशय सकारात्मक आहे. आणि आताच अति लेटेस्ट एक 4-5 महिन्यापूर्वीच हरियाणा कोर्ट आणि मध्य प्रदेश कोर्ट यांनीही याच गोष्टीवर समान वेतन समान कामवरती पॉझिटिव्ह निर्णय असा दिलेला आहे. चला पुढे बघूया आपण. हे झालं 26 फेब्रुवारी झालेलं आहे. आता पुढे बघूया की या याचिकेतील मुख्य मागण्या काय होत्या, की शिक्षण सेवक पद पूर्णपणे रद्द झालेच पाहिजे. का? पहिल्या दिवसापासून तुम्ही समान काम करत आहात, आपले शिक्षण सेवक हे समान काम करत आहेत, त्यांना समान वेतन मिळायलाच हवं. नियमित शिक्षकांप्रमाणे सेवा अटी लागू कराव्यात. बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचं आहे. साधारणतः 15 ते 16 हजार रुपयापासून स्टार्ट होते आपल्या शिक्षण सेवकांची 20-1 हजारापर्यंत, जसं तुम्ही ज्या वर्गाला जसं तुम्ही शिकवत असाल. ठीक आहे. आता इथे काय होतं, तुम्हाला मानधन दिलं जातं 15-16 हजार. ठीक आहे. हे 15-16 हजारामध्ये तुम्हाला सगळं आलं मित्रांनो. मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सगळं सांगणार आहे की या 15-16 हजारात तुम्हाला काय काय करावं लागतं. या सेवा अटी आहेत ना, या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. आपल्याला पण फॅमिली आहेत, सगळे आपल्या शिक्षकांना फॅमिली असतात, आपले आई वडील लग्न झालेली असतात, त्यांची मुलं असतात. या सगळ्यांच्या जबाबदारीसाठी या सेवा अटी पण खूप महत्वाच्या. आपण ते पुढे डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघूया आपण. या याचिकेतील मुख्य मागण्या आहेत. सरकारला याची अडचण काय आहे, या मागण्या मान्य करण्यासाठी नेमकं अडचण काय आहेत, असं त्यांचं सरकारचं काय म्हणणं आहे ते पण समजून घेऊया आपण. सरकारकडून असं सांगण्यात आलं आहे की हा निर्णय घेण्यास राज्यावर मोठा आर्थिक भार पडू शकतो. वा, पडू शकतो, आर्थिक भार पडू शकतो. पण आपल्या शिक्षकांच्याच बाबतीत का? मग मी त्या विषयावरती जात नाहीये, कुणाला काही कमेंट करत नाहीये. पण जर राज्यावर आर्थिक भार पडू शकतो आपल्या शिक्षकांसाठी, तर मग आपल्या शिक्षकांनाच का? माझा फक्त एवढाच सवाल आहे. अर्थ विभाग, शिक्षण विभाग आणि इतर विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी वेळ लागणार आहे. समजू शकतो आम्ही, कारण या जेव्हा पण भरती होते तेव्हा शिक्षण विभाग, अर्थ विभाग आणि इतर विभागांचं सगळ्यांचा समन्वय लागतो. आपण वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे की जेव्हा शिक्षण विभाग काही GR काढते तेव्हा तो अर्थ विभागाला अप्रूव्ह होण्यासाठी जातो, किंवा ते त्यांचंही इथं घेतलं जातं. असे वेगवेगळे विभाग असतात. पण आता सरकारचं काय म्हणणं आहे की आम्हाला या सगळ्यांचा समन्वय साधायचा आहे. जर आम्हाला याच्यावरती काहीतरी सकारात्मक बदल करायचा असेल तर या गोष्टींसाठी आम्हाला या सगळ्या विभागांसोबत डिस्कस करायचं आहे, म्हणून आम्हाला थोडा वेळ हवा आहे. त्याच्यावरती त्यांनी सरकारने थोडा कालावधी मागितलेला आहे, अवधी मागितलेला आहे न्यायालयाकडे, आणि न्यायालयाने तो मंजूर केला आहे. तर तो दिलेला आहे 12 मार्च. ठीक आहे. तर हे सरकारची सध्याची अडचणी आहेत. आपल्याला 12 मार्चला कळणार आहेत की सरकारने याच्यावरती काय पॉझिटिव्ह असा निर्णय घेतलेला आहे. पुढे थोडक्यात बघूया सकारात्मक बाब काय आहे त्याची मला दिसून आलेली आहेत मित्रांनो या 26 तारखेला, की इथे बघा सकारात्मक गोष्ट काय, की न्यायालयाने खूप लांबची तारीख दिलेली नाहीये. खूप महत्वाची गोष्ट आहे. नाही तर न्यायालयाने खूप लांबची तारीख दिली असती तर अजून पुढे गेला असतं ते, आणि अजून निर्णय खूप लांबणीत गेला असता तो. अवघ्या 2 आठवड्यात 12 मार्चला पुढील सुनावणी ठेवलेली आहे. त्याची मी तुम्हाला अपडेट देणारच आहे. याचा अर्थ काय होतो, या विषय प्राधान्याने आणि वेगाने हाताळला जात आहे सगळ्यांकडनं.
सरकारकडनं पण हाताळल्या जात आहेत. न्यायालयाने तर खूपच मला पॉझिटिव्ह वाटलं. याच्यामध्ये म्हणजे ही सकारात्मक वाटलंय मला, खूप सकारात्मक वाटलंय. आणि देवाची कृपा करून आपल्या बाजूने शिक्षकांच्या बाजूने हा निकाल लागावा ही ईश्वरचरणी प्रार्थना राहील. चला पुढे बघूया आपण. ही बाब शिक्षकांसाठी आशादायक संकेत मानली जात आहेत. ठीक आहे. पुढे बघूया आपण. पुढे काय होऊ शकतं बघा. 12 मार्चच्या सुनावणीत सरकारला आपली ठोस भूमिका मांडावीच लागणार आहे. लेखी मागितलेला आहे कारण न्यायालयाने. त्यानंतर न्यायालय अंतिम दिशानिर्देश देऊ शकते किंवा कदाचित एखाद 2 तारीख पण पडू शकते. पण शक्यतो अंतिम दिशानिर्देश ठरू शकतो. अंतिम जजमेंटला येऊ शकतं किंवा निर्णयाच्या दिशेने पुढील पाऊल उचलले जाऊ शकते. ठीक आहे. सरकारला काही ना काही न्यायालय आदेश देऊ शकतं 12 तारखेला. अतिशय महत्वाचं राहणार आहे. आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून 12 मार्चच्या सुनावणीचं जे काही डिटेल्स असतील ते मी आपल्या युट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे शिक्षण सेवकांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मी अजून एक गोष्ट म्हटलं होतं की बघा, समान काम आहेत ना, जेव्हा आपले शिक्षण सेवक लागतात, आज शिक्षण सेवक म्हणून लागतात आपले शिक्षक, तेव्हा त्यांना काम तर समान असतं, बरोबर. समान काम मिळतं, बरोबर. त्यांना मग वेतन का समान नको? समान वेतन हे मिळायलाच पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय आहे की त्यांना जे बाकीच्या अटी असतात, ठीक आहे, समान अटी किंवा एक एक चांगला शब्द इथं वापरलेला आहे की त्यांना हे पण मिळायला पाहिजे. सेवा अटी म्हणतात त्याला. ठीक आहे. सेवा अटींमध्ये तुम्हाला काय काय येतं आणि त्याचं महत्व काय ते पण सांगतो. बघा, इथे नुसतं तुम्हाला मानधन एवढंच मिळतं, पण जेव्हा तुम्हाला आपलं आपलं जेव्हा शिक्षण सेवक हे पद रद्द होणार आहे, त्याच्यानंतरचे फायदे काय असणार ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, सगळ्यात पहिलं तर तुम्हाला समान वेतन मिळणार आहेत आपल्याला. आणि ज्या काही सेवा अटी आहेत, सेवा अटी म्हणजे काय की तुमचं जे इन्शुरन्स वगैरे असतं, तुमचं प्रोफेशनल टॅक्स तर कटतोच तो, पण तुमचं इन्शुरन्स असेल किंवा तुमचा पीएफ वगैरे कट होत असेल, ही तुमच्या भविष्यासाठीची एक एक भविष्य सेक्युअर करण्याचा एक मार्ग आहे विद्यार्थी मित्रांनो. तो तुमचा 3 वर्ष अगोदरच चालू होतो. तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स वगैरे लागणार. असं थोडी आहेत की तुम्ही शिक्षण सेवक आहात मग आपल्या घरी कोणी आजारी पडणार नाही का? मग जर आजारी पडलं तर त्यांचा मेडिकल इन्शुरन्स वगैरे असला पाहिजे. कारण हॉस्पिटल वगैरे इतकी महागडे होऊन गेलेले आहेत. 15-16 हजारामध्ये काय होणार विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला म्हणजे मी तर असं म्हणतो की ते खाण्यासाठीच पुरत नाही. जर तुम्ही पुणे आणि मुंबई, नाशिक अशा सिटींसाठी जर बघितलं, मी स्वतः 15 वर्षापासून पुणे सिटीमध्ये राहतोय विद्यार्थी मित्रांनो. 15,000मध्ये काहीही होत नाही. कमीत कमी 1-1.25 लाख रुपये तुम्हाला पुण्यामध्ये महिन्याला लागतो, तरच तुम्ही इथं जीवन चांगलं जगू शकतात. आता जे आपले पुणे, मुंबई, नाशिक अशा ठिकाणी किंवा दुसरे जे काही मोठ्या सिटीज आहेत, त्यांच्यामध्ये आपले जे शिक्षण सेवक आहेत त्यांना एकदा जरा विचारून बघा. 15-16 हजारामध्ये काय होतं? काहीच होत नाही विद्यार्थी मित्रांनो. अशा वेळेस काय होतं, जर तुम्हाला समान वेतन म्हणजे पूर्ण वेतन मिळालं आणि सेवा अटी जर तुम्हाला लागू झाल्या, तर तुमचे बाकीचे जे खर्च असतील या सेवा अटींमधून हे खर्च निघून जातात. आपले आई वडील असतात, लहान मुलं असतात, त्यांच्या शिक्षणाचा खर्च, आई वडिलांचा मेडिकलचा खर्च असतो. हे सगळं 15-16 हजारामध्ये शक्यच नाही मित्रांनो, शक्यच नाहीये. म्हणजे अतिशय तुटपुंज पगार देऊन, तुटपुंज मानधन देऊन आपल्या शिक्षकांचा, आपल्या गुरूंचा हा खूप मोठा अपमान आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की हे शिक्षण सेवक पद 100% रद्द व्हायलाच हवं आणि समान वेतन मिळायलाच हवं आणि सेवा अटी लागू व्हायलाच हव्यात. विद्यार्थी मित्रांनो, बघा, एक साधारणतः 15-16 हजारामध्ये आता काही शिक्षण सेवकांचं वेज आहेत ना, ते अबो 40 झालेले आहे, 40+ झालेलं आहेत. बऱ्याच शिक्षक मित्रांचं आहेत, बऱ्याच शिक्षण सेवकांचं आहेत. काही शिक्षक सेवक हे नाही 700-700 किलोमीटर दूर अंतरावरती नोकरीसाठी गेलेले आहेत. तुम्ही सांगा 15 हजारामध्ये त्या शिक्षण सेवकांनी काय खायचं आणि आपल्या आईवडिलांना 700 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आईवडिलांना किती पैसे पाठवायचे? आपल्या फॅमिल्या काही शिक्षकांचे लग्न झालेले आहेत आणि ते 15-16 हजारावरती काम करत आहेत. त्यांच्या त्या मॅडमला किंवा त्या मुलांना ते काय पैसे पाठवणार आहेत? त्या शिक्षकांनाच 15,000 खाण्यासाठीच पुरत नाही, खाणे राहण्यासाठीच पुरत नाही, तर ते काय पाठवणार आहेत? पुन्हा मुंबईची स्थिती तर फार वाईट आहे शिक्षण सेवकांची. मी कुणाला वाईट बोलत नाहीये, पण रिअल फॅक्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. मी माझ्या डोळ्याने बघत आहेत. मी अगदी जवळून त्यांच्यासोबत हे आहेत. जे पुन्हा मुंबईमध्ये शिक्षण सेवक आहेत किंवा जे काही आपल्या मोठ्या सिटीमध्ये, मी पुन्हा मुंबईचं फक्त नाव घेतोय, ह्या मेट्रोपॉलिटन सिटी आहे, तिथं खूप खर्च आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की या 15-16 हजारमध्ये शिक्षक लोकांचं काही होणारच नाहीये. पुन्हा मुंबईच नाही, अहो गावाकडे राहणाऱ्या शिक्षकांना पण मी त्यांच्या विरुद्ध असं बोलत नाहीये, पण गावाकडे राहणाऱ्या शिक्षकांना सुद्धा तोच खर्च आहे. एवढंच आहे की सिटीमध्ये थोडा जास्त खर्च येतो. इथं भाड्याने रेंटसाठी वगैरे राहण्यासाठी रेंट खूप आहे. 10-10, 12-12 हजार रुपये रेंट आहेत. तुम्हाला एक साधा 1 BHK मध्ये राहायचं म्हटलं
तरी 12, 14, 15,000 रुपये नुसतं रेंटच आहेत आणि 15,000 आपल्या शिक्षकांना मानधनच आहे. त्याच्यामुळे फार वाईट स्थिती आहेत आणि हा निकाल आपल्या शिक्षकांच्या बाजूने लागायलाच हवा. त्यांना समान वेतन मिळायलाच हवं आणि त्यांना सेवा अटीही लागू व्हायलाच हव्यात. म्हणजे हे असं नको की बाबा 1 वर्ष शिक्षण सेवक ठेवलंय किंवा एखादं वर्ष कमी केलंय. नाही, नाही. ते जमणारच नाही आता. आता ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो की आपल्या शिक्षण सेवक हे रद्दच झालं पाहिजे आणि पूर्ण वेतन आणि सेवा अटी लागू झाल्याच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर काही अजून अजून काही जर तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.